स्किल टेस्टसाठी किती गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे, म्हणजेच कट ऑफ किती लागू शकतो, म्हणजेच किती गुण असतील तर टायपिंगचा सराव करावा ते तुम्हाला कळावे, याचे स्वरूप कळावे यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. मित्रांनो, अजून लिपिक पदाची जी स्क्रीनिंग टेस्ट झालेली होती त्याचा रिझल्ट बाकी आहे. म्हणजेच लेखी परीक्षेची पहिली रिस्पॉन्स शीट येईल, त्याच्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट येईल, त्याच्यानंतर मार्कशीट आणि त्याच्यानंतर स्किल टेस्ट विद्यार्थ्यांची पात्र यादी लागेल. तर त्या स्किल टेस्ट पात्र यादीमध्ये नाव येण्यासाठी तुम्हाला स्क्रीनिंग टेस्टमध्ये किती गुण हवेत याची माहिती असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, या अगोदर मी शिपाई पदाचा कट ऑफ किती लागेल यावर व्हिडिओ बनवला होता. तो कट ऑफ पाहून बरेच विद्यार्थी नाराज झाले व बरेच विद्यार्थ्यांनी मला पॉझिटिव्ह रिप्लाय दिला. मित्रांनो मित्रांनो माझा अभ्यास करून परिस्थितीवरून रोखठोक विधान असते. फक्त माझे फॉलोअर्स वाढावे, लाईक शेअर वाढावे यासाठी मी व्हिडिओ बनवत नाही. त्यातच त्यात मी लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणण्यात तुमचा वेळ पण घेत नाही. कामाचे विधान अगोदर करून उरलेल्या वेळेत शेवटी कधी कधी विधान करत असतो. तर आज आपण पाहूत क्लर्कचा कट ऑफ किती लागेल. सुरुवातीला आपण पेपरचा लेवल जर पाहिला असेल तर मित्रांनो, क्लर्क या पदाचा पेपरचा लेवल हा शिपाई या पदापेक्षा जास्त हाय लेवलचा होता, म्हणजेच कठीण होता. आता यामध्ये कट ऑफसाठी आपल्याला विभागणी करावी लागेल. 40 पैकी किती गुण पाहिजे, म्हणजेच किती गुण वर कट ऑफ लागेल. तर मित्रांनो, मराठी 8 मार्काचा होतं. तर या ठिकाणी असे विद्यार्थी आहेत की मराठीमध्ये 8 पैकी 8 गुण 100% घेणारे विद्यार्थी आहेत. तसेच इंग्रजी देखील अतिशय सोपी होती मित्रांनो, हार्ड नव्हती. इंग्रजीमध्ये सुद्धा आउट ऑफ 8 पैकी 8 ज्यांचं रेग्युलर आणि कंटिन्यूमध्ये आणि क्लासेसद्वारे अभ्यास असेल अशा विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीमध्ये कोणत्याच ठिकाणी अडचण येणार नाही. 16 पैकी 16 त्या ठिकाणी त्यांना मार्क मिळतात. त्याच्यानंतर कम्प्युटर. आता कम्प्युटरचं सुद्धा मित्रांनो यामध्ये असं असतं की कम्प्युटरमध्ये जे विद्यार्थी कम्प्युटरचं काम करतात त्या विद्यार्थ्यांना तर आउट ऑफ जाणारच आहे. परंतु सहसा कम्प्युटरचा अभ्यास या ठिकाणी सर्वच विद्यार्थी करतील अशातला भाग नाही. आणि ज्या आशेवर बसले होते ते प्रश्न कम्प्युटरचे आले नाही. दुसरा महत्त्वाचा घोळ म्हणजेच या ठिकाणी कम्प्युटरमध्ये जास्तीत जास्त 6 मार्क आणि आउट ऑफ देखील काही विद्यार्थी आहेत की जे टायपिंगचं वगैरे जॉब DTP जॉब करतात, त्यांना आउट ऑफ मार्क त्या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत 8 पैकी 8. परंतु अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कम्प्युटरचा सहभाग नसल्याने या ठिकाणी त्यांना सुद्धा 6 मार्क आलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो मराठीमध्ये 8, इंग्रजीमध्ये 8 आणि कम्प्युटरमध्ये 6. 8 आणि 8 16, 16 आणि 6 22 मार्क या तर इथे झालेले आहेत 22. राहिला प्रश्न जीएसचा. जीएस होता 16 मार्काला. आता यामध्ये 16 पैकी जे हाय लेवलचा अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांना 16 पैकी 8 मार्क्स हमखास पडतात. अशा पद्धतीनं एकूण मार्क झाले आपले. आता यामध्ये 30 म्हणजेच सर्वच विद्यार्थ्यांना 30 मार्क पडणार नाहीत, बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी काही विद्यार्थी असतील, काही पर्सेंटेजमध्ये असतील, त्या ठिकाणी त्यांना 30 मार्क पडतील. आता राहिला प्रश्न कट ऑफचा. कट ऑफ 30 मार्क घेतले म्हणजेच तो कट ऑफ लागणार नाही. तर ते विद्यार्थी जातील उच्च पातळीच्या यादीमध्ये, म्हणजे ज्यांना जास्त मार्क असतील अशा यादीमध्ये जातील. परंतु आपल्याला विचार करायचा ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत आणि जेवढ्या जागा आहेत त्या जागेपैकी जो शेवटचा विद्यार्थ्याला जेवढे मार्क आहेत त्यानुसार आपल्याला या ठिकाणी टायपिंग स्किलला बोलवणार आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी टायपिंग स्किलला पात्र होण्यासाठी तुम्हाला 24च्या पुढे मार्क घेणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 24+ मार्क आहेत असे विद्यार्थ्यांना त्यांच्या जागेनुसार, आता असंही म्हणत नाही मी की सर्वांनाच बोलवतील, कारण प्रत्येक जिल्ह्यानुसार किती फॉर्म आले त्याचा डाटा अजून अवेलेबल झालेला नाही, त्याच्यामुळे सांगता येत नाही. पण 24+ जागेनुसार तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलं जाईल, म्हणजे सेक्युअर आहेत 24+ वाले. ज्या ठिकाणी जागा आहेत आणि अर्ज कमी आलेले आहेत अशा ठिकाणी अजून कट ऑफ देखील कमी होऊ शकतो. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायपिंग स्किल टेस्ट महत्त्वाची आहे मित्रांनो तुमच्यासाठी. तुम्हाला थेरीमध्ये जरी आउट ऑफ जरी मार्क असले आणि टायपिंगमध्ये जर तुम्ही फेल झाला तर त्याला काही अर्थ नाही. म्हणजेच खरी मेहनत जी असेल ती असेल टायपिंग ओनली. आता या ठिकाणी तुमचा रिझल्ट आहे केवळ टायपिंगवर, त्याच्यामुळं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणे अत्यंत महत्त्वाचं आहे.